नमस्कार, मी विनायक सावंत. आज आपणासमोर लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे की दिनांक 3 ऑगस्ट 2026 पासून जे आपलं आमरण उपोषण आहे त्या संदर्भात आपण 5 मुद्दे या अगोदर बघितले आणि त्याच्या अगोदर आपण 4 मुद्दे बघितले होते. आज आपण शेवटचे 2 मुद्दे, एकूण 11 मुद्द्यावरती आपली ही आमरण उपोषणाची जी काय लढाई आहे नातेवाईक शहरातील जनतेच्या हितासाठी, तर त्यातील अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो आपल्या नातेपुते नगरपंचायतचा असेल आणि जनतेच्या बाबतीत असेल, अतिशय महत्त्वाचा आहे. ते आपण बघू शकता आणि त्यानंतर आपण ह्या गोष्टीविषयी चर्चा करू. तर विषय असा आहे की पालखी सोहळा 2026 नातेपुते मुक्काम सोयी सुविधासाठी शासनाकडून 55 लाख रुपये निधी मंजूर होता. परंतु नातेपुते नगरपंचायतचे मुख्याधिकारी विकास शिंगाडे साहेब यांनी मनमानी पद्धतीने खर्च केला असल्याचे नगरसेवकांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन आरोप केले आहेत. ही बाब अतिशय गंभीर असून यातून सदर खर्चात भ्रष्टाचार झाल्याची शंका निर्माण झाली असल्याने सदर खर्चाची सखोल चौकशी करून जबाबदार असणारे यांच्यावर तात्काळ शासकीय नियमानुसार कारवाई करावी, ही नम्र विनंती. आणि दुसरा मुद्दा होता, नातेपुते शहरात नवीन वाढीव कर नगरसेवकांचा विरोध असतानाही आणि याबाबत नगरसेवकांनी नवीन कर रद्द ठराव केला असतानाही नातेपुते नगरपंचायतचे मुख्याधिकारी विकास शिंगाडे साहेब यांनी नवीन कर आकारणी लागू करण्याबाबत प्रक्रिया सुरू केली असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. याचा जाहीर विरोध करत नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यातून मुख्याधिकारी साहेब मनमानी कारभार करत आहेत आणि नागरिकांची आर्थिक लूट करत आहेत अशी शंका निर्माण झाली आहे. सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार असणारे यांच्यावर शासकीय नियमानुसार योग्य ती कारवाई करावी, ही नम्र विनंती. अशा पद्धतीचं पत्र आपण दिलेलं आहे आणि ह्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करावी, अशा पद्धतीचं आपण त्या पत्रात नमूद केलेलं आहे. तर साधी गोष्ट आहे की पत्रकार परिषद जे लोकप्रतिनिधी आपण निवडून दिलेले आहेत नातेपुते नगरपंचायतमध्ये, त्यांचे माननीय मुख्याधिकारी साहेब जर ऐकत नसतील किंवा त्यांना विश्वासात घेत नसतील आणि मनमानी पद्धतीने काम करत असतील तर ही नातेपुते शहरासाठी अतिशय म्हणजे धक्कादायक बाब आहे. आणि अशा वेळेस नातेपुते शहरातील एक नागरिक म्हणून ह्या गोष्टीविषयी गांभीर्य लक्षात घेऊन आपण त्या 55 लाख रुपये जी पालखी सोहळ्यासाठी जे आले होते म्हणजे मंजूर होते, त्यातून किती खर्च केला, तो खर्च नक्की केला का नाही, ह्या संदर्भात ते नातेपुते नगरपंचायतच्या मार्फत खर्च असो किंवा PWच्या मार्फत खर्च असो, ह्या संदर्भात नगरसेवकांना नगराध्यक्ष, नगरोपाध्यक्ष, बांधकाम सभापती असेल, पाणीपुरवठा सभापती असेल किंवा जी पूर्ण बॉडी असेल नगरपंचायत, ह्यांना विश्वासात घेऊन शिवसाहेब काम करत नाहीत. अशा पद्धतीचं पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्या प्रिंटआउटमध्ये जे काही पेपरला आलेलं आहे प्रिंट मीडियातून, त्यानुसार गंभीर बाब आहे. आणि दुसरी गोष्ट आहे की जी करवाढ, नातेपुते शहरामध्ये अनेक लोकांना नगरपंचायतच्याकडून जे काही नोटिसा आलेल्या आहेत करवाढीचा, म्हणजे नवीन कर प्रणालीबाबत की एवढा एवढा टॅक्स ह्यासाठी बसतोय, तर त्यासाठी नातेपुते नगरपंचायतने सुद्धा त्याचा विचार करण्यासाठी प्रयत्न केला आहे असं ते जाणवतं त्यातून, की बाबा ते नवीन वाढीव कर रद्द करण्यात यावा ठराव, अशा पद्धतीचे ठराव केलेले आहेत किंवा त्या नवीन दरवाढीला विरोध हा लोकप्रतिनिधी जे आहेत नगरपंचायतचे नगरपंचायतमध्ये असणारे नगरसेवक असतील, नगराध्यक्ष, नगरोपाध्यक्ष किंवा जे इतर बॉडी आहे त्यामध्ये सभापती असतील वेगवेगळ्या विभागाचे, यांच्याकडून तीव्र विरोध झाला असं त्या पेपरच्या माध्यमातून पत्रकार परिषदेतून जे काही डिस्प्ले झालेलं आहे ते मी तुम्हाला सांगतोय. त्याची सुद्धा गंभीर्याने चौकशी झाली पाहिजे की तिथं सुद्धा मान्य मुख्याधिकारी मनमानी कारभार करतात का, अशा पद्धतीची शंका निर्माण झाली. म्हणून ह्या दोन्हीसाठी एक समिती स्थापन झाली पाहिजे आणि ती सखोल चौकशी होऊन जे जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. अशा पद्धतीचे हे आपले कालचे 5 आणि आजचे 2, 7 आणि जे 4 मुद्दे आहेत ते नातेपुते नगरपंचायतच्या विकास कामासंदर्भात आहेत. त्यामध्ये सुद्धा अनेक असे विषय आहेत की ते आपण ह्याच्या अगोदरच्या
पहिल्या अगोदरच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये आपण हे केलेलं आहे, त्यात तुम्ही ते बघू शकता. तर ठीक आहे, बघूया आता 3 तारखेपर्यंत म्हणजे 2 तारखेपर्यंत आपल्याला अजून नातेपुते नगरपंचायतकडून किंवा वरिष्ठ कार्यालयाकडून अशा कुठल्याही प्रकारच्या ह्या संदर्भात कुठल्याही प्रकारचं आपल्याकडे स्टेटमेंट अजून आलेलं नाही. त्याच्या माध्यमातून संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.